नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। त्यांच्या हस्ते धामणकर सभागृहाचे उद्घाटनही या प्रसंगी संपन्न झाले। आदर्श ब्रेडच्या उद्योजिका गंगूताई सिंधुताई धामणकर यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाला 1 कोटीची देणगी दिली। त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धामणकर भगिनींचा सत्कार करण्यात आला। तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय काकतकर यांनी केला। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय काकतकर यांनी शतक महोत्सवातील उपक्रमांची माहिती दिली। शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता महत्त्वाची आहे। 21व्या शतकात पैसा नव्हे तर गुणवत्ताच खरे भांडवल आहे। त्यामुळे शिक्षणाला गुणवत्तेकडे नेण्याची गरज असून शाश्वत विकासासाठी ज्ञानाधारित समाजरचना बनवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केले। संस्थेचे माजी विद्यार्थ्यांच्याबद्दल सांगण्यात आलं, अभिमान वाटावा अशा प्रकारचे सर्व विद्यार्थी या संस्थेने निर्माण केले आणि या 100 वर्षामध्ये जी विविध स्थित्यांतर आहे ती सर्व स्थित्यांतर बघत असताना, अनुभवत असताना, त्यानं तयार झालेली आव्हानं पेलत असताना संस्थेनं आपलं मार्गक्रमण तर सुरू ठेवलंच, पण गुणवत्ता कधी सोडली नाही। आणि ज्याचा मगाशी उल्लेख झाला की या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं काही असेल तर ती गुणवत्ता आहे। 21व्या शतकामध्ये आपण असं मानतो की पैसा हे कॅपिटल नाहीये, गुणवत्ता हे कॅपिटल आहे आणि गुणवत्ता जिथे असेल त्याच्या पाठीमागे सर्व प्रकारच्या व्यवस्था या धावत असतात। या कार्यक्रमास जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, मविप्र सरचिटणीस निलिमा पवार, विनायक गोविलकर, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दावक, डॉक्टर सुनील कुटे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, श्रीपाद देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, वैशाली गोसावी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप नवसे, नाशिक रोड।